तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज तुम्हाला टोटली ऑर्डर बुक खाली दिसत असेल आणि यासोबत जर आपण पोझिशन बघू तर पोझिशन पण टोटली आज खाली आहे. कारण की तुम्हाला माहिती असेल की आजचा मार्केट मुवमेंट कसं होतं. ऑलरेडी जे थर्सडेला एक्सपायरी झालेली होती त्यामध्ये चांगली मुवमेंट होती, मंथली एक्सपायरी होती निफ्टीची. त्यामुळे मी एक्सपेक्ट केलेलं होतं आणि लाईव्ह स्ट्रीम जेव्हा आपण स्टार्ट केली तेव्हाच मी एक्सप्लेन केलेलं होतं. जोपर्यंत आपल्याला एक क्लिअर अपॉर्च्युनिटी मिळत नाही आपल्या सेटअप अकॉर्डिंग तोपर्यंत आपण कोणताही ट्रेड घेणार नाही आहे. आज दिवसभर मार्केटने टाइमपास केलेला आहे, एका रेंजमध्ये घालवला. जी मुवमेंट होती ती पण खूप स्लो होती आणि इथे जर तुम्ही बघाल ऑलमोस्ट जो वीक्स आहे तो पण 6%च्या जवळपास डाऊन होता. तर जी मुवमेंट होती ती स्लो होती. ज्या प्रकारे आपल्याला स्पीड पाहिजे आणि मोमेंटम पाहिजे ते नव्हतं, त्यामुळे आपण आज कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नाही आहे. म्हणून इथे तुम्हाला ऑर्डर बुक टोटली एम्प्टी दिसत आहे आणि पोझिशन पण टोटली एम्प्टी आहे. आजच्या मार्केटबद्दल आपण भरपूर गोष्टी लाईव्हमध्ये डिस्कस केलेल्या आहे, तरी आपण डिस्कस करून घेऊ की दोन्ही इंडास्ट्रीजने आज कशाप्रकारे मोमेंटम केलेली आहे. ते फर्स्ट इथे आपण निफ्टी लावून घेतलेला आहे. निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंगली बुलिश होती. डायरेक्टली हे जे सेलर होते या सेलरना निफ्टीने टार्गेट केलं. इथे जी क्लोजिंग होती ती पीडीएचच्या वर नाही दिली आणि खाली क्लोजिंग दिली. ही जी मुवमेंट होती जे लाईव्हमध्ये असतील त्यांना माहिती आहे की टोटली साईडवेज होती आणि स्लो होती. ज्या प्रकारे व्हॉल्यूम पाहिजे ते नव्हते. ऑलरेडी लॉंग विकेंड होता तर एक्सपेक्ट करून राहिलो होतो की 2-3 कॅन्डल ह्या प्रकारे रिॲक्ट करणार. त्यानंतर जी मुवमेंट येईल त्या अकॉर्डिंग आपण प्ले करणार होतो. इथे ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला बट जी क्लोजिंग आहे ती खाली दिलेली आहे. इथे कन्फर्म झालेलं होतं ह्याच्यावर आपण बाईंग करू आणि ह्याच्या खाली आपण सेलिंग करू. या कॅन्डलने चांगली व्होल्टिलिटी क्रिएट केली, डाऊन साईडला स्पाइक लावला बट क्लिअरिटी नव्हती. कारण की जर बघाल तर स्पाइक लावला, क्लोजिंग दिलेली आहे, ते वर दिलेली आहे. इथनं वर जाण्याचा प्रयत्न केला, ब्रेकआउट पण दिला बट डायरेक्ट होता. इथे आपण सांगितलेलं होतं इथे एक रेंज क्रिएट होऊ द्या या लेवलवर, त्यानंतर इथे एक ब्रेकआउट देईल तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू आणि तो जो ट्रेंड आहे तो फॉलो करू. कारण की ऑलरेडी इथे जे सेलर आहे ते ट्रॅप झालेले होते. ज्यांना जे इथे निघायचं असेल ते निघाले असतील किंवा ज्यांनी जे पोझिशन सिक्युअर केलेली आहे ती सिक्युअर केलेली असेल. तर जेव्हा हा पुन्हा खाली आला, ऑलरेडी या कॅन्डलचा लो ब्रेक झालेला होता, तर इथे जे ट्रेंड होतं ते न्यूट्रल झालेलं होतं. आपण कंटिन्युअसली डिस्कस करत होतो इमोशनल कंट्रोल करून आज ट्रेड करायचं आहे, प्रॉपरली रूल अकॉर्डिंग करायचं आहे आणि जे रेंज होते ते पण क्लिअर झालेले होते. याच्यावर बाईंग आणि याच्या खाली सेलिंग. इथे निफ्टीने ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला बट डायरेक्ट ब्रेकडाऊन होता. इथे फॉलो थ्रू आला असता तर आपण डायरेक्टली पीडीएलपर्यंत जे टार्गेट आहे ते डन केलं असतं. बट एक्झॅक्टली हा जो लेवल आहे आणि पुष्कळ वेळ इथे घालवलेला आहे. हा जो लेवल होता हा रिस्पेक्ट केला. इथे ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला बट ही जी लेवल होती हे सिक्युअर होती. टार्गेट क्लिअर नव्हते, डायरेक्ट होतं, त्यामुळे आपण होल्ड केलेलं होतं. आणि ज्या प्रकारे आपल्याला ब्रेकडाऊन पाहिजे तो नव्हता, व्हॉल्यूम पण नव्हते, पार्टिसिपेशन पण खूप कमी दिसत होतं, त्यामुळे आपण होल्ड केलं. त्यानंतर जेव्हा हा इथं वर गेला, हा जो रेंज आहे हा इथे ब्रेक केला, पुन्हा वर निघाला, तर इथे आपण बाईंग साईडने रेडी झालेलो होतो. बट हे जे हर्डल होते हे खूप जवळ होते. क्लिअरली निघाला असता तर डायरेक्टली पीडीएचपर्यंत एक टार्गेट असतं बट त्यांनी तिथनं पण पुन्हा रिव्हर्स केलं, ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला बट पुन्हा हा जो लेवल होता हा रिस्पेक्ट केला, पुन्हा रिव्हर्स केला आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ते ऑलमोस्ट हा जो रेंज होता ह्याच्यामध्येच दिलेली आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल निफ्टीचं एक्झॅक्टली आपण कशाप्रकारे सेटअप अकॉर्डिंग ट्रेड घेतो. तो सेटअप आज ॲक्टिव्हेट झालेलाच नाही आहे, तर आपण कोणताही ट्रेड एक्झिक्यूट नाही केला, टोटली निफ्टीला इग्नोर केलं. याचबरोबर आपण बँक निफ्टीला पण इग्नोर केलं, तो पण डिस्कस करून एक्झॅक्टली कशाप्रकारे त्यांनी मोमेंटम केलेली आहे ती. बँक निफ्टीची पण ओपनिंग चांगलीच गॅपअप होती आणि फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश क्रिएट केली बट याची जी क्लोजिंग होती पीडीएचच्या वर होती. तर प्रोबॅबिलिटी इथे जास्त होती. इथे थोडा वेळ थांबून हा निघाला असता तर अजून आपण अपसाईडचे टार्गेट जे बघितले असते. कारण की ऑलरेडी मार्केटमध्ये सायकोलॉजी जी राहते की ऑलरेडी एवढं मोठं गॅपअप आहे तर डाऊनसाईडला येईल, रिट्रेसमेंट देईल. रिट्रेसमेंट तर यांनी दिली बट व्होल्टिलिटी क्रिएट केली. इथे कोणालाही चान्स दिलेला नसेल. इथे पुन्हा पुष्कळ वेळ थांबला. निफ्टीपेक्षा बँक निफ्टीची रेंज जी होती ती जास्त वेळेची होती कारण की पुष्कळ वेळाने या रेंजमध्ये घालवला. इथे जो पीडीएच आहे याला रिस्पेक्ट केलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा एकदा टच करण्याचा प्रयत्न केला. इथे जेव्हा हा ब्रेकडाऊन दाखवत होता तर मला वाटलं की हा ब्रेक करणार आणि डायरेक्टली जो गॅप आहे तो फिल करणार बट पुन्हा इथे बायर ॲक्टिवेट झाले, अपसाईडला पुश केलं. हा जो रेंज आहे किंवा हे जे सेलर आहे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, अपसाईडला मोमेंटम केलं, पुन्हा रिव्हर्स आलं. आता जी क्लोजिंग दिलेली आहे हा जो रेंज क्रिएट केला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. तर इथे पण तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की बँक निफ्टीमध्ये पण आपला कोणताही सेटअप ॲक्टिवेट नाही आहे. जसं आपल्याला पाहिजे रूल अकॉर्डिंग तसं नव्हतं, म्हणून आपण आज दोन इंडासेसला इग्नोर केलेला आहे. आज पूर्ण दिवस मार्केटला बघितलं, लाईव्हमध्ये लर्निंग पण घेतली, सगळ्यांच्या जे क्वेरी होत्या ते पण सॉल्व्ह केल्या. कशाप्रकारे आपण लाईव्हमध्ये मॅनेज करतो ते पण तुम्हाला आज क्लिअर झालेलं असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये लर्निंग करायची असेल, आमच्यासोबत लाईव्हमध्ये जुळायचं असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही दुसऱ्या दिवसापासून आमच्यासोबत लाईव्हमध्ये जुळू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो आणि अपडेट व्हिडिओ अपलोड करतो, यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजचा फक्त अपडेट व्हिडिओ होता. आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.